लिहा 14वा गणित. The maximum velocity of particle. The maximum velocity of a particle performing SHM. Performing SHM is 6.28 centimeter per second. 6.28 centimeter per second. Full stop. If the length of its path, if the length of its path is 8 centimeter, length of its path is 8 centimeter, comma, calculate its period. Calculate its period. पहा एकदम सिंपल 2 मार्काचं गणित आहे. खरं तर काय काय सांगितलंय, मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम म्हणजे व्ही मॅक्स दिलाय, ज्याचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. हे किती दिलंय, 6.28 सेंटीमीटर पर सेकंड सीजीएस सिस्टीम मध्ये दिले. पुढं इफ लेंथ ऑफ द पाथ, इथं फसतं बरं का, पाथ लेंथ 8 सेंटीमीटर आहे, अँप्लिट्यूड त्याच्या निम्मी असते, त्याच्या अगोदर पण डिस्कशन झालेलं आहे. टोटल पाथ लेंथ हे मीन पोझिशन इथं आहे आणि पाथ लेंथ पीक्यू ही 8 सेंटीमीटर असेल तर मीन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट 4 झालं, म्हणजे अँप्लिट्यूड 4 झाली. तर मी इथं लिहितानाच लिहितोय पाथ लेंथ 8 सेंटीमीटर आहे अँड देअरफॉर अँप्लिट्यूड कॅपिटल अक्षर वापरतो, 8 डिवायडेड बाय 2 सेंटीमीटर म्हणजे ती आहे 4 सेंटीमीटर. तर काढायचं आहे काय, कॅल्क्युलेट इट्स पिरियड. टी पिरियड साठी कॅपिटल टी अक्षर वापरतो, ते काढायचं. सिंपल आहे. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी, मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन एसएचएम, पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय, काय असते मॅक्सिमम व्हेलॉसिटी, व्ही मॅक्स इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला मॅक्सिमम व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे बेसिक हे सांगा मला. प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्यातला एक्स 0 असला कारण मॅक्सिमम व्हेलॉसिटी मेन पोझिशनला असते, म्हणजे प्लस ऑर मायनस ए ओमेगा. फॉर्म्युले जर पाठ नसेल तर कसं रे, निम्मी गणित झाली तरी अजून फॉर्म्युले पाठ नाही. तर आपल्याला मॅग्निट्यूड फक्त पाहिजे, प्लस ऑर मायनस नको. ओके, देअरफॉर व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा ओनली मॅग्निट्यूड. आता किंमत टाकतोय मी. मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिलेली आहे 6.28 इज इक्वल टू अँप्लिट्यूड 4 आहे, याच्यावर ओमेगा येईल आणि एकदा ओमेगा आला की पिरियड. ओके, म्हणजेच 6.28 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू ओमेगा. पण ओमेगा म्हणजे 2π/T असते. ओके, बट इथंच टाकतो लगेच, बट ओमेगा इज इक्वल टू 2π/T. ही किंमत इथं टाकूया किंवा आलेली ओमेगाची किंमत इथं टाका, काहीतरी करा. 6.28 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 2π/T आले. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, टी इकडं आला, देअरफॉर टी इंटू 6.28 इज इक्वल टू 2π इंटू 4. हे जाऊ दे तिकडं 6.28. तोपर्यंत पायची किंमत टाकूया 3.14 टाका, कारण 6.28 हे 3.14 डबल आहे हे कळतंय तुम्हाला. डिवायडेड बाय हे 6.28, तर 2 गुणिले 3.14 म्हणजे 6.28 झाली. 6.28 4 डिवायडेड बाय 6.28 हे कॅन्सल झालं, म्हणजेच पिरियड किती आला, 4 सेकंद. मी सांगितलं तुम्हाला 2 मार्काचं छोटं गणित आहे, लिहा.
चला नेक्स्ट गणित लिहा. ते 15वा असेल तुमचं. The maximum speed of a particle performing linear SHM. The maximum speed of a particle performing linear SHM is 0.08 मीटर पर सेकंद. म्हणजे परत मॅक्झिमम स्पीडवर गणित आहे. is 0.08 meter per second. Full stop. If its maximum acceleration is 0.32 meter per second square, 0.32 meter per second square, calculate its Roman 1 period and Roman 2 amplitude. काय काय दिलंय बघा, त्याची लिस्ट करतोय मी. द मॅक्झिमम स्पीड ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम म्हणजे व्ही मॅक्स दिलाय. किती दिला रे व्ही मॅक्स? 0.08 मीटर पर सेकंड. 0.08 मीटर पर सेकंड. पुढं इफ इट्स मॅक्झिमम ऍक्सेलरेशन इज 0.32 म्हणजे ऍक्सेलरेशन मॅक्स दिलाय 0.32 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद स्क्वेअर असतं ऍक्सेलरेशन. तर काय काय काढायला सांगितलंय? नंबर 1 पिरियड, नंबर 2 एम्प्लिट्यूड. पिरियड काढायचा आहे, एम्प्लिट्यूड काढायचे. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युले लिहायचे आणि त्या दोघांचा रेशो वगैरे किंवा त्या दोघांचा मेळ बसवायचा. बस इतकं सोपं गणित आहे. मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल इन एसएचएम इज गिवन बाय व्ही मॅक्स इज इक्वल प्लस ऑर मायनस ए ओमेगा. आपल्याला प्लस ऑर मायनसची गरज नाही तर डायरेक्शनची, ओनली मॅग्निट्यूड घेतलं तर किंमत टाकली तर चालते अगोदर किंवा नंतर रेशो घेतल्यावर टाकली तर चालते. मी ठेवतोय किंमत इथं. व्ही मॅक्सची किंमत 0.08 आहे. देअरफॉर 0.08 इज इक्वल टू ए ओमेगा इक्वेशन नंबर 1. ओके. आता तसंच मॅक्सिमम ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा. नाउ मॅक्सिमम ऍक्सेलरेशन maximum acceleration of particle in SHM is given by किंवा is काय असते रे? a max. कोण सांगते मॅक्सिमम ऍक्सेलरेशन? एक तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्स ची किंमत ज्यावेळेस मॅक्झिमम असेल त्यावेळेस ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असेल म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर असेल किंवा ओमेगा स्क्वेअर ए. पण आपल्याला चिन्ह नको म्हणून फक्त मॅग्निट्यूड घ्यायची. ए ओमेगा स्क्वेअर ओनली मॅग्निट्यूड. ओके. आणि मग मॅक्सिमम ऍक्सेलरेशन दिले 0.32 इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर इक्वेशन नंबर 2. आता जरा 1 आणि 2 मध्ये बघा. ए ओमेगा आणि ए ओमेगा स्क्वेअर जर रेशो घेतला तर एक ओमेगा शिल्लक राहील. एकदा ओमेगा आला की पिरियड आणि एकदा ओमेगा आला की ह्यात टाकलं की अँप्लिट्यूड पण येते. रेशो घेताना धिस डिवाइड बाय धिस घ्या म्हणजे ओमेगा स्क्वेअर एक शिल्लक आहे ना, शिल्लक राहील तिथं. तर टेकिंग रेशो ऑफ 1 and 2, टेकिंग रेशो ऑफ 1 and 2 घेताना मी हे वर घ्या म्हटलं. 0.32 डिवाइड बाय 0.08 इकडे आठवणीने घेतलं तर तिकडे परत उलट करते. तर हे अगोदर आहे ए ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ए ओमेगा. ए ला ए ओमेगाला स्क्वेअर गेला इकडे 2 घर पुढे सरकवा. 2 घर पुढे सरकवली की 32 डिवाइड बाय 8 आलं. इकडे आला ओमेगा. पुढे 8 1 8 8 चौक 32 म्हणजे ओमेगाची किंमत आली 4. देअरफॉर
ओमेगा इज इक्वल टू 4 रॅड पर सेकंद. आपल्याला ओमेगा नकोच आहे, आपल्याला काढायचं आहे पिरियड आणि अँप्लिट्यूड. ठीक आहे, ओमेगा म्हणजे 2 अपॉन टी असतं. बट टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा असं लिहितो डायरेक्ट. हे इकडं हे इकडं. म्हणजेच 2 इंटू ची किंमत 3.145 झालं, 3.14 घ्या. ओमेगाची किंमत 4. पुढं बे एके बे, बे दोन्ही 4, बे एके बे, बे एके बे, बे पंचे 10, बे 7 14, बे एके बे. म्हणजे पिरियड आलेला 1.571 सेकंद. आता आलेली ओमेगाची किंमत इक्वेशन 1 मध्ये टाका, अँप्लिट्यूड येते. पुटिंग ओमेगा इज इक्वल टू 4 रॅड पर सेकंद इन इक्वेशन 1. 0.08 इज इक्वल टू ए इंटू ओमेगाची किंमत 4 आहे. म्हणजे 0.08 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू ए आला. म्हणजेच अँप्लिट्यूड 4 1 4 4 0 0 4 0 0 4 2 8 0.02 मीटर मध्ये एसआय सिस्टीम मध्ये चाललंय सगळं. चला लिहा. कितवं गणित आहे तुमचं? 16. लिहा. हाँ 16 गणित लिहा. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन is the speed of a particle, is the speed of a particle performing SHM, performing SHM half its maximum speed, half its maximum speed full stop given path length of SHM, path length of SHM is equal to 10 centimeter. Path length of SHM is equal to 10 centimeter. जरा लक्ष द्या, हे असले फसवे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइपला कसे येतात बघा. हे पाथ लेंथ आहे टोटल 10 सेंटीमीटर. पाथ लेंथ 10 सेंटीमीटर दिली आहे. पहिली गोष्ट याला जे अँप्लिट्यूड घेते, तर हे मीन पोझिशन आहे. पाथ लेंथ 10 असेल तर अँप्लिट्यूड किती झाली? 5 सेंटीमीटर झाली. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, इकडून मीन पोझिशन कडे इकडे चालला, अगर इकडे चालला तर स्पीड काय होते? कमी 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 कमी. इथं आल्यावर झिरोच होते, इथं आल्यावर मॅक्झिमम असते, इथं असताना झिरो होते. मग आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, असं गैरसमज असतो की करेक्ट सेंटरला आलं की त्याचं जेवढं मॅक्झिमम स्पीड आहे त्याच्या काय होईल? निम्म होईल. तसं होत नसतं. बघूया का या गणितात कळेलच आपल्याला. ओके, पाथ लेंथ दिलेली आहे, करेक्ट निम्म्यावर आल्यावर होतंय का निम्म्याच्या अगोदरच होतंय का निम्म्याच्या नंतर होतंय. आणि मग हे ऑब्जेक्टिव्ह टाइपला बरोबर फसवतात. काय करतात, एक पार्टिकल आहे, त्याची मॅक्झिमम सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी एवढी एवढी आहे, पाथ लेंथ 4 सेंटीमीटर आहे, तर त्याचं स्पीड करेक्ट निम्म कुठं होईल, किती अंतरावर होईल? आपण काय करतो, 4 च्या निम्म 2, अँप्लिट्यूड 4 आहे, 2 वर निम्म होईल. आणि तसा पर्याय पण दिलेला असतो. बरोबर. तर हे पर्टिक्युलरली फॉर्म्युला वापरून काढावं लागेल आपल्याला. एकदा माहित झालं की तुम्ही डायरेक्ट वापरू शकता, तुम्ही ते लक्षात ठेवून, किंवा मग तिथल्या तिथे कॅल्क्युलेशन तर करावं लागेल. दोन्हीपैकी एक काहीतरी. बघूया इथं काय काय दिले, लिस्ट करतोय. ऍट व्हॉट डिस्टन्स म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, हे लक्षात ठेवा. ऍट व्हॉट डिस्टन्स, आणि हे मेन पोझिशन पासूनचं डिस्टन्स काढायचं म्हणजे डिस्प्लेसमेंट काढायचं आहे.
फ्रॉम द मीन पोझिशन, त्यांनी सांगताना सांगितले ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, मीन पोझिशन पासून किती अंतरावर, त्या वेळेस एक्स्ट्रीम पोझिशन पासून विचारतात. मग अँप्लिट्यूड मधनं हे वजा करावं लागतं एक्स, मग ते तिकडून येतं. तसं विचारलं त्याप्रमाणे घ्यावं लागेल. स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएच मीन्स हाफ इट्स मॅक्सिमम वेलोसिटी, म्हणजे व्ही जी आहे ना ते मला हाफ पाहिजे व्ही मॅक्स पेक्षा, ही कंडिशन दिलेली आहे. आणि पुढे काय दिले बघा बरं, पाथ लेंथ 10 सेंटीमीटर. तर पाथ लेंथ वर पहिल्यांदा अँप्लिट्यूड काढली पाहिजे आपल्याला. हा, पाथ लेंथ दिलेली आहे 8 सेंटीमीटर आहे. किती आहे? 10 आहे. ठीक आहे. देयरफॉर amplitude A 10 divided by 2 सेंटीमीटर येईल and therefore 5 सेंटीमीटर. आता आपल्याला ही कंडिशन वापरायची बस, बाकी काय. तर मॅक्झिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहून ठेवला. साध्या वेलोसिटीचा पण फॉर्म्युला माहित पाहिजे, जनरल फॉर्म्युला. हा, तर हे मॅक्झिमम वेलोसिटीचा झाला आणि वेलोसिटीचा पण लिहूया. हा, ऑल्सो v इज इक्वल टू काय असते रे, प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असते. पण परत आपल्याला इथं प्लस ऑर मायनस नको. हा, देयरफॉर v इज इक्वल टू काय येते, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येते. ओनली मॅग्निट्यूड. मग दिलेली कंडिशन वापरूया आता. हा, नाव v इज इक्वल टू काय पाहिजे, हाफ व्ही मॅक्स पाहिजे. टाकूया, दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवलेत आपण. v ची किंमत टाकली, ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ला हाफ आणि व्ही मॅक्स म्हणजे ए ओमेगा. ओमेगाला ओमेगा इथेच कॅन्सल करता येईल. आता स्क्वेअरिंग करायला पाहिजे, स्क्वेअर रूट घालवायसाठी. इकडे स्क्वेअरिंग केलं तर वर्गमूळ निघून गेलं, इकडे स्क्वेअरिंग केलं तर 1/4 ए स्क्वेअर आलं. हा एक्स स्क्वेअर तिकडे नाही, हा इकडे आला. किंवा प्रत्येकाला 4 ने करून टाका तरी चालतंय. कशाला, हे सगळं उचलूया इकडे आणि एक्स स्क्वेअर तिकडे नेऊ, म्हणजे ए स्क्वेअर मायनस 1/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअरचं प्लस एक्स स्क्वेअर झालं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून वजाबाकी करा. 4 ए स्क्वेअर येईल मायनस ए स्क्वेअर येईल डिवाइड बाय 4 1 4 इज इक्वल टू किती आलं, इकडं एक्स स्क्वेअर आलं. पुढे इकडची बाजू इकडे लिहितो. therefore x square is equal to 4a square minus a square म्हणजे 3a square by 4 आलं. पुढं आपल्याला पाहिजे x, a ची किंमत टाका, परत काढू वाटल्यास तर. हा, therefore x square is equal to 3, a ची किंमत 5 आहे डिवायडेड बाय 4 आहे. बरोबर आहे, स्क्वेअर आहे बघा. हा, स्क्वेअर आहे याचा. पुढं हा, किती आलं एक्स स्क्वेअर, आता 25 25 3 75 भागिले 4 आले. पुढं 4 1 4 4 1 4 उरले 3, 4 8 32 उरले 30 झाले. 4 7 28 उरले 2, 4 25 म्हणजे एक्स स्क्वेअर ची किंमत आलेली 18.75. आपल्याला पाहिजे एक्स. आता एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे, प्लस ऑर मायनस घ्यायला, कारण इकडच्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण मेन पोझिशनच्या दोन्ही साईडला स्पीड तेवढा असू शकतो. ओके, हा, म्हणून इथं प्लस ऑर मायनस घेतलं पाहिजे आणि याचं स्क्वेअर रूट बघायचं. आता स्क्वेअर रूट बघून काय असेल ते सांगायचं. उत्तर येणार आहे सेंटीमीटर मध्ये. बघा स्क्वेअर रूट बघायला मिळतंय का, चारचा वर्ग 16 असतो, म्हणजे 16 पेक्षा जरा मोठा आहे आकडा, म्हणजे 4 पॉइंट समथिंग येणार आहे. 5चा वर्ग 25 असतो, 5 तर येणार नाही. 4चा वर्ग 16 असतो, हा 16 पेक्षा थोडा मोठा अंक आहे, 4 पॉइंट समथिंग येणार आहे. पहिल्यांदा मला सांगा ते पुढचं बघायला मिळतंय का, 18.75च 4 पॉइंट टिंबा किती आहे, 4.330, 4.330. ते मी सांगितलं प्लस ऑर मायनसचा अर्थ काय घ्यायचा, मेन पोझिशनच्या आयदर साईडला, दोन्ही साईड
इकडून इकडे असं अर्थ घेता उत्तर तुम्हाला लिहून देतो मी. पण एक मिनिट, मगाशी आपण डिस्कस केलेलं बरोबर आले का बघा बरं. आता जरा अंदाज घेऊया. टोटल पाथ लेंथ होती 10 सेंटीमीटर. अँप्लिट्यूड किती होती रे मग? 5 सेंटीमीटर होती. आणि व्हेलॉसिटी ही मॅक्झिममच्या निम्मी. मॅक्झिमम मेन क्वेश्चन असते. कमी 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 होते, इथं 0 होते. करेक्ट सेंटरला निम्मी आले का? कुठं आले बघा बरं. 4.3 ला आले. खरं तर सेंटर ह्याचा 2.5 वर आहे. बरोबर आहे का? 2.5 सेंटीमीटरवर सेंटर आहे. 5 अँप्लिट्यूड आहे म्हणजे 2.5 सेंटीमीटरवर सेंटर आहे. पण हे 4 सेंटीमीटरवर आहे. आता 5 सेंटीमीटर अँप्लिट्यूड आहे आणि 4.3 म्हणजे जवळ गेले बघा. एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळ गेले. तिथं निम्मी व्हेलॉसिटी आणि तिथनं पुढे निम्म्याची 0 होते. म्हणजे ऍक्सेलरेशन भरपूर होते, लांब जाईल तसं. म्हणून तर इथं ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असतं. लक्षात आलं? हा, निम्म्यावर तर नाही आहे हे तर क्लिअर झालं. तेव्हा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न बघा. चला, झालंय का सगळ्यांचं? इथपर्यंत लिहून उत्तर लिहायचं आहे आपल्याला. काय प्रश्न विचारला होता बघा, त्याप्रमाणे उत्तर लिहू. ते निगेटिव्ह आले म्हणजे निगेटिव्ह साईडला पण तेवढ्या अंतरावर असणार व्हेलॉसिटी, ही मॅक्झिममची निम्मी असणार आहे. पॉझिटिव्ह साईडला पण आहे, असं त्याचा अर्थ आहे. तर मी उत्तर व्यवस्थित लिहून देतो. प्रश्न काय विचारला होता बघा, ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज हाफ द मॅक्झिमम, असं विचारलं. तर लिहा at a distance, answer लिहा, at a distance of 4.33, at a distance of 4.33 सेंटीमीटर on either side of the mean position. हा, हे वाक्य इथं महत्वाचं आहे. दोन्ही बाजूला, मेन पोझिशनच्या दोन्ही बाजूला. त्याचा अर्थ असा आहे, हा काय लिहिलं, ऍट ए डिस्टन्स ऑफ 4.33 सेंटीमीटर ऑन आयदर साइड ऑफ द मीन पोझिशन. कळला याचा अर्थ? दोन्ही बाजूला मेन पोझिशन. ऑन आयदर साइड ऑफ द मेन पोझिशन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी, किंवा स्पीड ऑफ द पार्टिकल इज हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम स्पीड. स्पीड ऑफ द पार्टिकल इज हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम स्पीड. चला नेक्स्ट घ्या. डिस्क्राइब the state of oscillation. Describe the state of oscillation. इथं कडे का तुमचे 17. Describe the state of oscillation if the phase angle is, if the phase angle is 1110 degree. Phase angle is 1110, 1110 degree.
आता इथं तुम्हाला अँगलचं नॉलेज पाहिजे बघा. 110 डिग्री फेज अँगल आहे. तर हा फेज अँगल काय दाखवत असतो? त्या पार्टिकलची मोशनची स्थितीचं वर्णन करत असतो. ते वर्णन कसं करायचं कळलं पाहिजे ना. पण 1100 जर फेज अँगल असेल तर तो पार्टिकल एक्झॅक्टली कुठं आहे, कुणीकडे चाललाय, कुठल्या पोझिशनला आहे ते काढता आलं पाहिजे. ओके, आता ह्या 2-3 मेथड आहेत. खरं तर तुम्हाला माहित आहे रेफरन्स सर्कलचं सारखं सांगितलंय बघा मी तुम्हाला. हा, हे रेफरन्स सर्कल घ्यायचं. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे 2, आणि जर पार्टिकल इथून स्टार्ट झाला तर त्याची सावली इथं पडेल. हे रेफरन्स सर्कलवरून फिरणारा पार्टिकल चे प्रोजेक्शन्स डायमीटरवर घेतले की ते सिंपल हार्मोनिक मोशन येते. ह्याच्यावरून सोपं जातं करतं. दुसरी एक मेथड आहे, बघूया मी दोन्ही मेथडने सांगतो. तर मेन पोझिशन पासून स्टार्ट झाला असं जर समजलो आपण, ओके, काही सांगितलेलं नाही तरी याचा अर्थ मेन पोझिशन पासून स्टार्ट झाला असं घेऊया आपण. 1100 अँगल आहे तर त्याची मोशनची स्थिती काय आहे ते सांगायचं. तर इथून स्टार्ट झाला म्हणजे सावली इथं आली. पहिला इकडे गेला समजूया, गेला आला परत इथं आला. एक ऑसिलेशन म्हणजे इथला पार्टिकल बघा, विचार करा, इथून इथं आला तर ह्याची सावली कशी झाली आहे, इकडे गेली परत इथं आली. एक ऑसिलेशन पूर्ण झालं. अँगल किती झाला? 360. पहिल्या ऑसिलेशन एक कंप्लीट झाली 360 झाला. परत एक ऑसिलेशन पूर्ण झालं, परत मी क्वेश्चनला आला जाऊन. हा, म्हणजे मी इथं घेतो बघा, एक ऑसिलेशन झालं 360 अँगल झाला. पुढं दुसरं ऑसिलेशन होऊन परत इथं आला, अजून 360 झाला. अजून 1100 आलं नाही बघा. अजून 1100 कुठं आले? 360 आणि 360 720 आले. म्हणजे अजून एक चक्कर मार. हा, अजून एक चक्कर मार. आता किती आलं बघा, अँगल किती आला? तर 720 अधिक 360, 720 अधिक 360, 6 2 8, 7 3, आता 1080 आला. त्यांचा अँगल किती? 1110 आहे. अजून किती कमी पडतोय रे? 30. अजून 30 अँगल कमी पडतोय. म्हणजे 3 चक्कर पूर्ण झाले. एवढं तर कळलं. म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे, इथं 1100 ची फोड करायची 3 गुणिले 360, म्हणजे किती आलं ते? 1080. किती कमी पडतंय? 30 डिग्री. तर 30 डिग्री परत असं लिहायचं. याचा अर्थ 3 रिव्होल्यूशन पूर्ण झाले. 360 ला एक रिव्होल्यूशन पूर्ण होतं ना. 3 रिव्होल्यूशन पूर्ण झाले, चौथं सुरू झाले आणि चौथ्याचा अँगल 30 कापलाय. म्हणजे परत पार्टिकल इथून 30 अँगल कापलाय. त्याची सावली इथं कुठं असेल आणि कुठं चाललाय? तिकडे चाललाय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला चाललाय. बरोबर आहे. याचा अर्थ काय झाला बघा, आता 30 अँगल कापल्यावर करेक्ट कुठं असतो हे काढता आलं पाहिजे. ते पहिलं 360 सोडून द्यायचं 360च्या तिप्पट, कारण 3 रिव्होल्यूशन पूर्ण झाले ना. हा, मग आता फॉर्म्युला वापरायचा एक्सचा. एक्स म्हणजे काय आहे? ए साइन, हा, ए साइन 30 घ्यायचा डायरेक्ट, कारण ओमेगा टी प्लस फाय चीच किंमत, फेज अँगलचीच किंमत दिली ना आपल्याला 1100. ओके, आणि ते 30 घ्यायचं, कारण तिथून पुढचं फक्त पाहिजे. 3 रिव्होल्यूशन झाल्यानंतरच पुढचं पाहिजे आपल्याला. चौथ्या रिव्होल्यूशन, चौथं ऑसिलेशन चाललंय हे तर कळलं, पण चौथ्या ऑसिलेशन मध्ये त्याची पोझिशन काय? तर 30 आणि साइन 30 असतो हाफ. मग साइन 30 जर हाफ असेल तर हे हाफ आहे. म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूडच्या काय आले? निम्म आले. म्हणजे करेक्ट निम्म्यावर आहे पार्टिकल. आणि तो पण काय चाललाय? पॉझिटिव्ह डायरेक्शनला चाललाय. तिकडं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे चाललाय, कारण पार्टिकल असा चाललाय म्हणजे हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे चाललाय. म्हणजे तिथं आहे निम्म्यावर, बरोबर आहे, पण इकडे चाललाय का इकडे चाललाय? तर ड्युरिंग पार्टिकल इज ड्युरिंग द फोर्थ ऑसिलेशन मध्ये तो पार्टिकल आहे आणि इट इज ऍट द सेंटर ऑफ द मीन अँड एक्स्ट्रीम अँड ट्रॅव्हलिंग टुवर्ड द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे 1100 अँगल वरून एवढं सगळं कळते. ओके, बघा लक्षात घ्या. दुसरा एक, हे सर्कलवरून पटकन येतं. दुसरा एक उपाय आहे, डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून जायचं. फॉर्म्युल्यावर कसं जायचं सांगतो तुम्हाला. डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा. एक्स इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय आपण वापरतो. डायरेक्ट इथं अँगलच टाका. हा, एक्स इज इक्वल टू ए साइन 1100, सगळा अँगलच आहे ना तो फेज अँगल. परत इथं तुम्हाला फोड तर करावी लागणारच आहे. हा, फोड कशी केली मगाशी? 360च्या तिप्पट, 360 म्हणजे 2 पाय असतात. ओके, आणि प्लस 30 केलं. ओके, तर साइन 3 पाय, 360 म्हणजे 2 पाय असतात. 2 पाय इंटू 6
3 म्हणजे 6 पाय आले आणि साइन 6 पाय प्लस थिटा म्हणजे साइन थिटाच असतो. ओके, तर हे अलाइड अँगल यासाठी माहित पाहिजे तुम्हाला. तर इथं मी लिहितोय 3 into 2 पाय प्लस 30 डिग्री असू दे, हे रेडियन आणि ते डिग्री असू दे. म्हणजेच किती झालं बघा, ते ए साइन 6 पाय झालं ते. पण साइन 6 पाय प्लस थिटा म्हणजे साइन थिटाच असतो. पण ह्याच्यावरनं कळलं की एक रिव्होल्यूशनच्या तिप्पट आहे, म्हणजे 3 रिव्होल्यूशन पूर्ण झाले हे इथं कळतं. आणि 4थं रिव्होल्यूशन सुरू झाले आणि मग परत तेच आलं मगाचं, साइन थिटाची किंमत साइन 30 ची किंमत हाफ आहे म्हणजे अँप्लिट्यूडच्या निम्मत, म्हणजे सेंट्रल लाईन आणि एक्स्ट्रीमच्या आहे. आणि शिवाय पॉझिटिव्हचं साईड असा सर्कलवरून काढलं चालतं, फॉर्म्युल्यावरून काढलं चालतं. ओके, चला मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देतोय. हा, त्याला गिवन वगैरे काय लिहायची तर डायरेक्ट असंच लिहायचं. केल्या 1110 डिग्री इज इक्वल टू 3 into 360 डिग्री प्लस 30 डिग्री. त्याच्यावर हे कळलं की 3 ऑसिलेशन पूर्ण झाले त्याचे. हा लिहिलं का? खाली हिअर 3 into 360 डिग्री 3 into 360 डिग्री प्लस असं शब्द लिहा, PLUS असेल, प्लस समथिंग, त्यात काहीतरी मिसळ आहे ना, प्लस सम अँगल, काहीतरी अँगल मिसळ आहे ना, त्यात काय मिसळ आहे नंतर बघू. प्लस सम अँगल इंडिकेट काय दर्शवितंय ते, इंडिकेट 3 ऑसिलेशन पूर्ण झाले आणि 4थं सुरू आहे हे दाखवतो. इंडिकेट 4th ऑसिलेशन, 3 पूर्ण झाले म्हणजे 4थं सुरू ना, 4th ऑसिलेशन. आता 4th ऑसिलेशन मध्ये परत काय चाललंय बघा. नाव हा एक्स इज इक्वल टू ए साइन 30 डिग्री. का बरं फक्त 30 घेतला, तर 3 पूर्ण झाले ते काढले की आपण. 4थ्याला कुठेपर्यंत आलाय हे काढलं पाहिजे ना, पुढचा अँगल फक्त टाकलाय. हा म्हणजेच एक्स इज इक्वल टू हाफ आहे, म्हणजेच एक्स इज इक्वल टू हाफ ए आला. त्याच्या खाली लिहा मग, धिस इंडिकेट दॅट ड्युरिंग 4th ऑसिलेशन, 4थ्या ऑसिलेशन मध्ये तो कुठं आहे, ड्युरिंग 4th ऑसिलेशन the particle is at प्लस चिन्ह लिहून a/2 लिहा, प्लस a/2 म्हणजे अँप्लिट्यूडच्या निम्म्यावर आहे, प्लस साईडला प्लस a/2. पण प्लस a/2 ला पण 2 पोझिशन असतात, मीन कडे चाललाय का एक्स्ट्रीम कडे चाललाय. तर आपण सर्कलवरनं काढलं बघा मगाशी, पुढे चाललाय तो एक्स्ट्रीम कडे चाललाय. अँड मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, आता एक काम करा तुम्ही, हे लिहिल्यानंतर छोटस सर्कल काढा साईडला. हा म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून कळेल. बघा हे जे रोटेशन किती दाखवायचे बघा, 1 2 3 रोटेशन दाखवायचे. तिथं 3 गुणिले 360 लिहा आणि त्याच्या पुढं पार्टिकल येत आहे, त्याच्या पुढं अजून 30 डिग्री असं दाखवा. काय दाखवले बघा मी जरा, बघा
इथून स्टार्ट झाला, एक झालं रिव्होल्युशन, दुसरं रिव्होल्युशन झालं, तिसरं रिव्होल्युशन झालं, इथपर्यंत थांबला तिसऱ्या रिव्होल्युशनला, 3 × 360 करा आणि त्याच्या पुढे 30 गेला, तिकडं चाललाय म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे चाललाय, हे कळलं इथं. सर्कल वरून काढायला शॉर्टकट आहे म्हणून तुम्हाला चित्र काढावं, पेपरमध्ये काढायची गरज नाही.